नमस्कार मंडळी. मी निखिल कटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. खरं तर संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे सांगोला नगरपालिका निवडणूक 2025. यामध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर यामध्ये खरं तर दिग्गज राजकीय जे नेते होते तर या सांगोला तालुक्यामध्ये खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्याला येऊन या ठिकाणी ठेपलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच अनुषंगाने ही जी निवडणूक अगदी चुरशीची या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली. आणि यामध्ये जर बघितलं तर प्रामुख्याने जो शिवसेना गट होता तर त्यांना खरं तर चांगल्या पद्धतीनं खरं तर त्यांना घवघवीत यश प्राप्त झालं आणि याचबरोबर शहर विकास आघाडीच्या देखील काही मोजक्याच सीटांना त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी आलेलं आहे. आज याच अनुषंगाने खरं तर शेतकरी कामगार पक्षाचा एक आश्वासक चेहरा म्हणून सांगोल्यामध्ये ज्यांची चर्चा आहे ते डॉक्टर अनिकेत देशमुख खरं तर लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आहेत आणि आपण त्यांच्याशी काही दिलखुलास चर्चा खरं तर या ठिकाणी करणार आहेत. भैयासाहेब, खरं तर बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष असेल, याचबरोबर दीपक आबा गट असेल, भाजप असेल, खरं तर यांची युती झाली होती आणि या युतीमध्ये कुठेतरी आज आपल्याला जी सीटा आपल्याला येणं अपेक्षित होती त्या कुठेतरी घसरलेल्या आपल्याला पाहायला मिळते. काय वाटतंय तुम्हाला याबाबत? नमस्कार सर्वांना पहिल्यांदा. आणि मी आत्ताच आपल्या सांगोला नगर परिषदेच्या निवडणूक झाल्या. सर्वच विजयी उमेदवारांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि नगराध्यक्ष म्हणून आनंदभाऊ माने यांचाही विजय झाला, त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या सर्व पार्श्वभूमीवर मला सांगताना हे होईल की एकतर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये मी पुढे कुठे नव्हतो. या ज्या काही आघाड्या आणि ज्या निवडणुका झाल्या तर एक तर त्याच्यातली पार्श्वभूमी की यदाकदाचित ज्या लास्टच्या दिवशीच्या ज्या घडामोडी घडल्या आणि त्या एकंदर मलाही रुचल्या नाहीत आणि पक्षातील बऱ्याच कार्यकर्त्यांना रुचल्या नाहीत. बरीच लोक अलिप्त होती, त्यातला मी एक होतो. जरी आपण 2019ची निवडणूक लढली होती तर अपेक्षित होतं की मी निवडणुकीमध्ये सक्रिय असायला पाहिजे, पण झालेल्या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये शांत बसणं मला उचित वाटलं, त्यामुळे मी या पूर्ण निवडणुकीमध्ये अलिप्त होतो. पण पक्ष म्हणून, शेतकरी कामगार पक्ष म्हणून ह्या निवडणुकीमध्ये कोणाचाही एबी फॉर्म नव्हता आणि सगळेचे सगळे अपक्ष उमेदवार होते, जी काही विकास आघाडीचे, आणि समोर जे होते सगळे शिवसेनेचे उमेदवार होते. ह्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी कामगार पक्षाने आत्मचिंतन करण्याची खरंच गरज आहे. तर एकूण जे काही तथाकथित आता गटासाठी जे म्हणलं जाते तर त्याचं विभागणी करता ज्या 8 सीटा निवडून आल्या आहेत, 15 आणि 8 अशा आता पिक्चर आहे. तर त्याच्यामध्ये 8 ज्या निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये भाजपचं चिन्ह नाही, पण भाजप गटामधील साधारण 4 जागा निवडून आलेल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षातील एका गटाच्या साधारण 2 ते 3 जागा, 3 आहेत, पण तेही आबांच्या गटातला एक उमेदवार असल्याकारणानं त्या 2च जागा, कारण का जे साबळे हे उमेदवार आहेत ते म्हणजे जरी एका गटात दिले असतील तर ते आबांचे कार्यकर्ते आहेत. तर आबांच्या तशा एक नावाला एक, पण तशा म्हणायला 2 जागा, तर 2-2-2 2-2-4 असं मी डिस्ट्रीब्यूट करेन. आणि 23 पैकी आज तागायत शेतकरी कामगार पक्षाच्या म्हणायला गेलं तर 2 जागा कधी निवडून आल्या नव्हत्या सांगोल्याचा इतिहास वगैरे. ही खूप चिंतेची बाब आहे. लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी ह्याचं आत्मचिंतन करायला गरजेचं वाटतं मला, की आपण कोणत्या दिशेने चाललोय, काय चुकतंय, आणि ह्याचं आत्मचिंतन झालं तर निवडणुका येतात जातात, जय पराजय होत राहत असतो. 19ला आपला पराजय झाला होता, 24ला आपला विजय झाला. या निवडणुकीत खरं तर स्वर्गीय आबांच्या नंतरची ही ऐतिहासिक निवडणूक खरं तर या सांगोल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. कारण स्वर्गीय आबांची कुठेतरी कमतरता असल्यामुळे सुद्धा हा खरं तर पराभव आपल्याला असेल अशा पद्धतीत वाटते. नाही, आबांचं वलय ह्या तालुक्यावर, शहरावर कायमच होतं. ती राजकीय परिपक्वता थोडीशी कमी वाटते असं मला वाटतं. काही निर्णय घेताना, आघाड्या करत असताना ते 20% राजकारण, 80% समाजकारणामध्ये जी 20% जे राजकारण असते ते ह्या निवडणुकीमध्येच कस असतो त्याचा. इतर वेळेस तर आपल्याला बाकीच्या विकासासाठीच आपण करत असतो. अजेंडा कुठेतरी चुकीचा वाटतोय मला, की चुकीच्या दिशेने आहे, म्हणूनच लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी नाकारल्यात ह्या समजायला पाहिजे सगळ्यांना. आणि पक्ष म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो, ताकदीनं आपण जर लढलो तर त्याची प्रोबॅबिलिटी जिंकायची वाढते, असा ह्या धारणेचा मी आहे. आणि ह्या आता जो हे फटका बसलेला आहे ह्याचं नेमकं कारण काय? म्हणजे मी तेच आता तुम्हाला सांगितलं ना, की ज्या आघाडी करताना जी राजकीय परिपक्वता हवी होती ती दिसली नाही. आत्तापर्यंत नगरपालिकेच्या इतिहासामध्ये बापू विरुद्ध हे शेतकरी कामगार पक्ष अशा पद्धतीने लढा झाली. म्हणजे बापूंचे काही 2-3 पक्ष बदलले असतील, पण बापू विरुद्ध अशा पद्धतीचे शेतकरी कामगार पक्ष हे प्रमुख दावेदार असायचे नगराध्यक्ष पदासाठी. आणि
इथं प्रॉब्लेम काय झालेला की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चेहरा दिल्यानंतर खालचे उमेदवार ठरत, त्यामुळं तिथं तशा पद्धतीची निवडणूक व्हायला हवी होती, ती होताना दिसली नाही. जरी ते मारुती आबा शेतकरी कामगार पक्षातून परत बीजेपीत गेले, तर ते बीजेपीत जाणं हे यदाकदाचित लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं. हे मला वाटतंय, म्हणजे माझं आखलं नाही की ते तिकडे गेल्यानंतर ऍक्सेप्ट नाही केलं. यदाकदाचित ते शेतकरी कामगार पक्षातून लढले असते किंवा पक्षाच्या चिन्हावर एबी फॉर्मवर लढले असते, तर यदाकदाचित चित्र वेगळं असतं. पण जे काही घडलं हे आपण आत्ता आकलन करतोय. पण जे काही माझ्या अभ्यासाप्रमाणे वाटतं की जर ते ह्या ह्याच्यातून लढले असते तर यदाकदाचित पिक्चर वेगळं असतं. पण ह्याच्यामध्ये युत्या आघाड्या करताना थोडंसं आपल्या पक्षाला केंद्रस्थान ठेवून जर केलं असतं तर लोकांनी निश्चित ह्या सगळ्या गोष्टीला चांगला होकारार्थी रिझल्ट आला असता. आबासाहेब नेहमी तेच करायचे, बाकीच्यांना सोबत घ्यायचे पण केंद्रस्थानी आपण असायचो. ह्या पद्धतीचा निर्णय आबासाहेबांनी कायम घेतला, त्यामुळं ताकदीनं आबासाहेबांवर प्रेम करणारे, पक्षावर प्रेम करणारे सगळी एकत्र होती. आणि भविष्याच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाला जर टिकायचं असेल, ताकदीनं लढायचं असेल, तर ताकदीनं आपण स्वतः केंद्रस्थानी राहून बाकीच्यांना सोबत घेऊन मग पुढे जायला असं माझ्यासारख्याला वाटतं. पण ही जी युती करत असताना खरं तर शेतकरी कामगार पक्षाची काही धुरा आहे ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख खरं तर सध्या सांभाळत आहेत, परंतु त्यांनी कुठं ही केडर बेसला किंवा कार्यकर्त्यांना विचारत न घेता हा निर्णय घेतलाय. इलेक्शन झाल्यानंतर त्यांनीच एका प्रेसला हे दिलं होतं की आम्ही कार्यकर्त्यांना विचारात घेऊन पुढच्या निवडणुका लढल्या जातील. याच्यावरूनच त्यांनी आता कदाचित मान्य केलं असावं की जो निर्णय घेतला होता तो वैयक्तिक निर्णय होता. आणि नेहमी शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे. भविष्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची सर्व ज्येष्ठ मंडळी कार्यकर्त्यांचा विचार करूनच निर्णय घेतील असं माझ्यासारख्याला वाटतंय. निश्चित मीही लोकांना आव्हान करतोय की तुमच्या मनातलं आहे ते स्पष्ट बोलला तर गोष्टी शेवटच्या दिवशी घडणार नाहीत, आणि त्या पद्धतीने जर घडल्या तर काय परिणाम होतात हेही बघितलं जातंय. आज शेतकरी कामगार पक्षाचे म्हणजे आता काय म्हणावं कळत नाही, कारण का आघाडीमध्ये एकालाही एबी फॉर्म नाही आहे, त्यामुळं कोणत्या पक्षाचे उमेदवार आहेत हे सांगणं कठीण आहे. कारण का मला ही भीती आहे की विरोधी बाकावर सक्षम नसल्यामुळे ज्या ह्याच्यासाठी लोक निधीसाठी ज्या पद्धतीनं आघाड्या झाल्या, तर त्या वॉर्डाच्या निधीसाठी तेही उमेदवार सत्तेपाशी जाणार नाहीत हे नाकारता येणार नाही. आता एकंदरीत जर बघितलं तर ही जी काय आज विजय प्राप्त झाला आहे ह्यामुळं विरोधकांना तर काम करायला अडचण होणार आहे. पण हा जो काय सांगोल्याच्या राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडामोडी झालेल्या आहेत हे खरं तर कार्यकर्त्यांना पटलेलं तर दिसत नाहीत. कालच्यापासून 2 दिवसापासून चर्चा सुद्धा आहे की अनिकेत भाईंची क्रेज खरं तर लोकांमध्ये वाढते आणि तुम्ही सक्रिय सुद्धा व्हावं. मग ह्याबद्दल तुमचं काय भविष्याची किंवा दृष्टीनं तुम्ही कशा पद्धतीने आता चळवळ करणार आहे? मी नेहमीच सक्रिय राजकारणामध्ये असतो. काही लोकांनी माझी प्रतिमा मलिन करण्यासाठीचा काही लोकांनी त्यावेळेस केलेला प्रचार होता. पण लोक जाणतात की मी कायमच लोकांसोबत असतो. लोक फोन करून किंवा प्रत्यक्षात भेटून माझ्याबरोबर संवाद साधतात, त्यामध्ये दुमत नाही. आणि दुसरी गोष्ट मी आव्हान करेन की विरोधी पक्ष जरी आता कमकुवत असला तरी काही गोष्टींना तुम्ही आवाज उठवला तर त्या सभागृहामध्ये तुम्हाला त्याचा न्याय भेटेल. पण विकास करत असताना चांगल्या विकासाच्या कामाला सगळ्यांनीच एकत्र होऊन काम केलं तर शहराचा विकास निश्चित होईल असं माझ्यासारख्याला वाटतंय. आणि क्रेज वगैरे म्हणणार नाही, लोकांमध्ये राहणं, क्रेज करणे हा काय उद्देश नसतो राजकारणामध्ये. लोकांमध्ये राहून आपल्याकडून काय काम होत असतील तर निश्चित मी प्रयत्न करेन. कालही केला होता, आजही करतोय आणि उद्याही करत राहील. मग ते पद असो किंवा नसो त्याचा काही हे नाही. आज लोकांना माणूस त्यांचा हक्काचा हवा असतो, त्यावेळेस मी प्रत्येक ठिकाणी कितीही किरकोळ काम असेल तरी मी त्यांच्या त्या कामासाठी अधिकारी असतील किंवा वैयक्तिक त्यांच्या काही पर्सनल गोष्टी असतील त्यासाठी मी प्रयत्न करतो नेहमी. ही माझी निखळ भावना आहे की कायम आपण प्रयत्न करत राहावं. शेवटी प्रत्येक कामं होतील ह्यातला भाग नाही, काही अडचणीची कामं असतात ते होतात नाही होतात, पण आपण प्रयत्न त्या लोकांपर्यंत जे आपल्यावर विश्वास ठेवतात त्यासाठी काम करत राहणं हा माझा उद्देश आहे. तर आता बघितलं तर आजची जी काही नगरपालिकेची खरं तर जी काही तोफ होती ते आता आपल्याला थंड झालेली बघितली म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि जी आता पुढची खऱ्या अर्थानं रणनीती जी आहे म्हणजे कारण राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून उद्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी काही घोषणा आहे ती सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आता एक शेतकरी कामगार पक्ष म्हणून किंवा तुमची भूमिका काय असणार आहे? शेतकरी कामगार पक्ष हा जरी आता महाराष्ट्र राज्यामध्ये थोडा कमी ठिकाणी असला तरी सुद्धा आज मला सांगायला आनंद होतो की 2 नगर परिषदेमध्ये
शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्ष झालेले ही खूप अभिमानाचे एक अलिबाग आहे आणि एक काटोलच्या या ठिकाणी आमचे सहकारी राहुल देशमुख आहेत, त्यांची पत्नी नगराध्यक्ष झालेली आहेत. तसेच अलिबागमध्ये फक्त 22 वर्षीय युवतीला संधी दिली, ती आज नगराध्यक्षपदी आज तिथं लिडिंग करतायत. ही चांगली बाब आहे. त्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाला हा खूप आशावादी पक्ष आहे आणि ज्या पद्धतीनं मागच्या कालखंडामध्ये शेवटी शेतकरी कामगार पक्ष नेहमी वाड्या वस्त्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि जे वंचित घटक आहेत तिथपर्यंत आपण कायम पोहोचलो होतो. शहराच्या बाबतीत विचार करता एवढी परिस्थिती खराब आतापर्यंत नव्हती, पण कायमच आपण नेहमी बॅकफुटला असायचा. पहिल्यांदा काँग्रेस विचारसरणी शहरावर जास्ती होती, त्यानंतर बापू जसे पक्ष बदलले तसं बापूंना थोडासा तो शहराचा भाग हा नेहमीच 2 पावलं आपण मागे राहत असतो सांगोला शहराबाबत. पण वाड्या वस्त्यांमध्ये शेतकरी कामगार पक्ष आजही ताकदीनं काम करतो आणि पक्षाचं नावच हे वाड्या वस्त्यांचा पक्ष म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळं मला जसा हा निकाल आलेला आहे, निश्चित शेतकरी कामगार पक्षाची सर्व ज्येष्ठ मंडळी चिंता हे करून चिंतेचं आकलनही करतील, याच्यातून चांगला निर्णय घेतील. 2-3 दिवसामध्ये मी आवाहन करेन की आम्ही हे नियोजित करतो की एखादी बैठक चांगल्या घेता येईल, तर आम्ही लोकांनाही आवाहन करेल की त्यावेळेस बैठकीला यावं. कारण का ही जी काही घटना घडलेली आहे ह्याच्यावर चिंतन होणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या पंचायत आणि जिल्हा परिषद वेळेस आम्ही नजीकच्या काळामध्ये 2 दिवसापूर्वी पोल ही पक्षाकडून झाला होता. त्याच्यामध्ये आम्ही लोकांना विचारलं होतं की स्वबळाला लढलं तर कसं होईल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये. तर त्यामध्ये लोकांमधूनच आलेलं की स्वबळावर लढलं गेलं पाहिजे. आता युत्या आघाड्यांचे कुबडे घेऊन चालणार नाही आणि आपली ताकद लढवायची असेल तर जास्तीत जास्त स्वबळाच्या बेसिसवर आपण लढवल्या पाहिजेत. त्यामध्ये कार्यकर्त्यांनाही संधी मिळते आणि जिंकण्याची प्रोबॅबिलिटी तुमची वाढते. हे ह्या बाबतीत मलाही वाटतं. पण आता शेकाप खरं तर म्हणजे जी शहर विकास आघाडी झाली होती त्याच्यामध्ये दीपक असतील, बाळासाहेब एरंडे मालक असतील, चेतनसिंह केदार असतील, ही जी युती आहे ही जिल्हा परिषदेला अशीच राखणार की तुम्ही जर युती राहिली तर तुमचा निर्णय वेगळा असणार? शेवटी पक्षातील कार्यकर्ते निर्णय घेतात आणि ते निर्णय घेतल्यानंतर नेतृत्वाला त्या निर्णयाचा आदर करूनच काम केलं गेलं पाहिजे. नाहीतर आता नगरपालिकेची जी परिस्थिती झाली ती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वेळेस त्या पद्धतीचं पुनरावृत्ती होऊ नये असं वाटत असेल तर निश्चित कार्यकर्त्यांच्या म्हणण्याचा आदर केला गेला पाहिजे. युत्या आघाड्या जरी करायच्या म्हणल्या तर त्याच्यामध्ये माझं स्पष्ट मत आहे की पक्ष हा केंद्रस्थानी ठेवूनच बाकीच्यांना सोबत घेऊन गेलं पाहिजे. पण आता लोकांचा सगळा ह्या निकालानंतर जे काही लोकांचं मनात आहे ती एक स्वतंत्र लढलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि स्वतंत्र लढल्यानंतर काय त्याचे चांगले परिणाम होतात हे आता ह्या नगरपालिकेने दाखवलेलंच आहे की ज्यावेळेस आपण स्वाभिमानाने आणि आपला स्वतःचा विचार घेऊन ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस त्याचे परिणाम चांगलेच असतात. युत्या आघाड्यांमध्ये क्रॉस वोटिंग, एकमेकाला पाडायच्या गोष्टी अशा बऱ्याच होतात आणि ह्याच्यामध्ये मी आता जे निवडून आलेले आहेत त्यांचं खूप सारं अभिनंदन करतो. विशेष करून बापूंचंही अभिनंदन करतो की त्यांनी या ह्याच्यामध्ये 23 जागा आत्तापर्यंत बापूंनी च्या पूर्ण इतिहासामध्ये त्यांनी कधीही त्यांच्या स्वतःच्या चिन्हावर कधी 23च्या 23 जागा कधी लढवलं नव्हते. हे धाडसी काम केलेलं आहे. अशा पद्धतीने हे आम्ही आकलन करतोय कारण का आम्ही राजकारणात नवीन असल्यामुळं अशा पद्धतीचं जास्तीत जास्त जेवढा म्हणजे आकलन एवढंच होतं की जास्तीत जास्त जेवढ्या जागा लढवाल तेवढं जिंकण्याचे तुमचे चान्सेस असतात आणि जास्ती लढवल्यानंतर कार्यकर्त्यांनाही जास्ती संध्या उपलब्ध होतात. म्हणजे कुणाला डावललं जात नाही, त्याच्यामध्ये डावलल्यामुळं कधी क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते. त्यामुळं तुमचा पक्ष आहे, तुम्ही सगळ्या जागा लढवा आणि ताकदीनं लढवल्यानंतर सगळ्याच कार्यकर्त्यांना संधी मिळते. ह्याच्यामध्ये जर बघितलं प्रामुख्याने आमदार बाबासाहेबांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये आम्ही विकासासाठी खरं तर ह्या युत्या करत आहोत, पण ह्या युतीचा फटका ह्या निवडणुकीत बसला वाटते तुम्हाला? आता विकासासाठी जर युती केली असेल तर या युतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामामुळे तुम्हाला विकासच करता येणार नाही आहे. तर जी मेन गोल आहे ते पहिला अचीव व्हायला पाहिजे, आपली जास्ती लोकं आली पाहिजेत आणि त्याच्यानंतर युत्या आघाड्या संदर्भात आता परिस्थिती वेगळी होती. आता कदाचित निवडणूक लढल्यानंतर युत्या आघाड्या केल्या असत्या सत्तेसाठी तरी चाललं असतं असं माझ्यासारख्याला वाटतंय. पण तुम्ही पूर्णपणे ताकदीनं जर मैदानात उतरला असता त्याच्यामध्ये तुमचे आता जिंकण्याचे चान्सेस प्रोबॅबिलिटी वाढली असते आणि तुम्हाला कुणाला सहकार्य म्हणून घ्यायचं आहे त्या पद्धतीनं भविष्यामध्ये ज्या काही खालच्या नगरसेवकासाठी सत्तेसाठी जी समीकरण लागली असते त्यावेळेस कदाचित
ज्या पद्धतीने गणितं मांडता आली असतील त्यावेळी छोट्या मोठ्या पक्षांना सगळ्यांना एकत्र घेऊन सत्ता करता आली असती खालची. पण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शेतकरी कामगार पक्षाने ठामपणे लढला असता तर यदा कदाचित तो चांगल्या पद्धतीने निवडून, आज दुर्दैवाची ही गोष्ट आहे, आबांनाही जर असते किंवा आबा कुठं बघत असते, आज त्यांच्या पक्षाचा, शेतकरी कामगार पक्षाचा, आपल्या पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा नाही, याची सगळ्यालाच आहे. म्हणजे पण आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर एका बाजूला दीपक आबांनी तर सांगितलंय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची काय रणनीती असणार आहे, तर त्याच्यामध्ये आमची ही युती अशीच राहणार आहे आणि याच युतीच्या अनुषंगाने जर पुढची निवडणूक झाली किंवा जर तशा पद्धतीचं राजकीय समीकरण राहिलं तर ह्याचा फटका शेतकरी कामगारावर बसेल. दीपकाबांचा गट हा स्वतंत्र गट आहे आणि मी अजून आमच्या पक्षातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचे कुठलीही बाईट बघितली नाही. त्यांनी एवढीच शेवटची एक बाईट दिली की आम्ही कार्यकर्त्यांना विचारात घेऊन युती आघाड्या संदर्भात विचार करू, अशा पद्धतीचे स्टेटमेंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही सोशल मीडियावर फोटो वगैरे पडलेले आहेत. तसे फोटो बरेच आम्ही बापूंसोबतही असतात, कार्यक्रमासोबत असतात, कुठे दुसरीकडे, पण राजकीय कुठलीही भूमिका अजून कुठलीही परिषद घेऊन झालेली नाही आहे. निश्चित आत्ता ज्यांना नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे ते कार्यकर्ते आणि आम्ही सर्व जी पक्षात पदाधिकारी म्हणून काम करतोय ते सगळे ह्या गोष्टीचं चिंतन करू आणि निश्चित आता हे नेतृत्वांना कळत असेल की सगळ्यांना सामावून घेतल्यानंतर जो विचार समोर येईल तर त्या पद्धतीनं वागलं तर निश्चित परिस्थिती वेगळी असते. पण आबांनी जे स्टेटमेंट केलं हे आबांनी का केलं हे आता आबांनाच विचारलं पाहिजे, कारण का आबा एक वेगळ्या गटाचे आहेत आणि शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्र आहे, त्याची एक वेगळी हे आहे. तर आबांच्या गटाचा हा त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना जर यायचे असेल तर त्याच्या पद्धतीचं ते गोष्टी आमच्यापर्यंत पक्षाच्या कोर कमिटीपर्यंत ती पोचेल किंवा पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोचलं असेल तर आम्हापर्यंत तर अजून काय पोचलेलं नाही की आबांबरोबर पुढच्या निवडणुकीमध्ये युती करायची आहेत का नाही युती करायची, किंवा पाठीमागच्या ह्याच्यामध्येही ती खूप गोंधळामध्ये झालेली आघाडी होती. ते सांगोला शहर आघाडीपुरतं होतं, पण सांगोला तालुक्याचा विचार करता त्याची समीकरण यदा कदाचित वेगळी असतील, लोकांचं मत घेऊन, कार्यकर्त्यांचं मत घेऊन त्या संदर्भातली आघाडी वेगळी असेल. पण कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाने दुसऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाबद्दल कमेंट न केलेली योग्य राहील असं माझ्यासारख्याला वाटते. पण आघाड्यासाठीचा प्रस्तावच अजून कुठं आलेला नसल्यामुळं त्यांच्या काही सभा झालेला मी तुमच्याच माध्यमातून वगैरे असं बघितलेलं आहे की त्यांनी एक केले की शेतकरी कामगार पक्षाबरोबर आम्ही युती आघाडी केली. तर त्यांना करायचं असेल तर पक्ष म्हणून जर जायचं असेल तर मी आधीच सांगितलं होतं की पक्षाच्या ज्येष्ठांना पण मी आधी बऱ्याच ठिकाणी सांगितलं, पक्षाच्या ज्येष्ठांनाही ही जी काही आघाडी झालेली आहे ती रुचलेली नाही ज्या पद्धतीनं झाली त्या पद्धतीनं. यदा कदाचित मध्ये आधी आमच्या अजून कोर कमिटीची किंवा पार्लमेंट बोर्डाची मिटिंग होईल असं त्यांनी मला फोनवर सांगितलेलं आहे. ह्या संदर्भात पण जी काही घडामोड झाली त्याबद्दल चर्चा केल्यानं तिकडून जी काही शेवटची मध्यवर्ती समितीची आणि चिटणीस मंडळाची बैठक झाली होती त्यामध्ये त्यांचं प्रकर्तने होतं की आघाड्या त्या लोकल पातळीवर करायला गेल्या पाहिजेत, पण BJP सोडून करायला पाहिजेत असं त्यांचं स्टेटमेंट होतं. पण त्याचं उल्लंघन करून जर नेतृत्वानं तसे पावलं घेतले तर त्या पद्धतीचा विचार आणि त्या पद्धतीची कारवाई पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यावर केली जाईल, त्यांच्याकडे विचारपूस केली जातील. पण उरला भाग पंचायत जिल्हा परिषद मध्ये कशा आघाड्या होतील, सर्वप्रथम तर कार्यकर्त्यांचं आता जे काही मत आहे ते स्वबळाचं आहे, जेणेकरून एक साधारण 14 पंचायत गणमध्ये उमेदवार लढवता येतील आणि 7 जिल्हा परिषदमध्ये लढवता येईल. आणि चांगली बाब ही आहे की आम्हाला अजून एक निदर्शन असं आलं, जरी सांगोला विधानसभेबद्दलचा विचार फक्त करता आला तर भाळवणी गटात पण कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ती 2 गण आणि 1 जिल्हा परिषद गट तिथेही आरक्षण पडलेलं आहे, OBC आणि काही ठिकाणी SCN असं पडलेलं आहे, तर तिथेही लोक इच्छुक आहेत. सो त्याच्यातले 8 जिल्हा परिषद गट आणि साधारण आपल्याला 16 पंचायत गणमध्ये लढण्याची चांगली संधी आहे. असं या दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे. पक्ष वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त सीट्स लढल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. पण यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं भारतीय जनता पार्टीमुळं आणि दीपक आबामुळं कुठेतरी शेतकरी कामगार पक्षाच्या बालेकिल्ल्यामध्ये स्वर्गीय गणपत आबांच्या नंतर सुरुंग लागला असं वाटतंय. भाजपमुळं सुरुंग लागला असं म्हणता कामा नये. कसं असतं की दुसऱ्यावर बोट ठेवण्यापेक्षा आपण आपलं चिंतन पहिल्यांदा करायला पाहिजे. आपण काय नेमकं करतोय, दुसऱ्यावर बोट ठेवून, कारण का प्रत्येकजण आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आज भाजपमध्ये गेलेली ही कधी काहीची शेतकरी कामगार पक्षाची कट्टर माणसं होती.
आणि वरच्या श्रेष्ठींनी त्यांना हे केल्यामुळं यदाकदाचित ती गेली असतील. प्रत्येक पक्ष आपला आपला वाढत राहत असतो, पण पक्षाचं नेतृत्व करणारे त्या त्या ठिकाणच्या लोकांनी विचार करायला पाहिजे की आपला पक्ष कसा वाढला. शेवटी प्रत्येकजण आपला आपला पक्ष वाढवण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जातो प्रत्येकाकडून, गट असेल किंवा काय असेल. तर त्या ह्याच्यामध्ये आपण आणि आपलं अस्तित्व, आपली ताकद, आपली लोकं ही कशी बांधून ठेवता येतील आणि आपण त्यांच्या विकासासाठी कसं झटत राहू, या संदर्भात पक्षाने विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाने स्वतःची ताकद जिवंत ठेवण्यासाठी आपल्या ताकदीनं प्रयत्न केले गेले पाहिजे. आणि शेवटी काय युती आघाड्याचे ज्यावेळेस प्रस्ताव येतील त्यावेळेस आपण केंद्रस्थानी ठेवून जर विचार केला तर निश्चित ह्याच्यामध्ये ही काही जी काही आता हे आलंय ह्याच्यातून बरेच धडे शेतकरी कामगार पक्षाला मिळालेत असं मला वाटते. आणि ह्याचं दुःख सांत्वन न करत बसता एखाद्या ह्याच्यामध्ये आपल्याला जर जखम झाली किंवा चालताना ठेच लागली तर त्याचं आत्मचिंतन करून ती चूक पुन्हा होऊ नये या संदर्भात निश्चित शेतकरी कामगार पक्षाने प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि आम्ही आशावादी आहे की आम्हीही ताकदीनं ह्या सगळ्याचा विचार करून कार्यकर्त्यांची गोळाबेरीज करून चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लढू, हे मी तुम्हा सर्वांना आश्वस्त करतो. जी काही घडामोडी घडली हे एक खेळाचा भाग राहतो, त्या पद्धतीनं विजय पराजय हा होत राहत असतो. आज आनंदी आहे की लोकशाहीचा उत्सव हा निवडणुकीच्या माध्यमातून होतो. समोरचे जिंकले काय, आपले जिंकले काय, दुसऱ्याच जिंकले काय, लोकांनी एक मत दिलेलं आहे ते ॲक्सेप्ट करायचं आणि पुढची आपली रणनीती ठरवायची. या पद्धतीने आशावादी सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि पंचायत जिल्हा परिषदेला ताकदीनं उभारलं गेलं पाहिजे. तर आपल्यासोबत हे खरं तर डॉक्टर अनिकेत देशमुख होते आणि त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक असणार आहे ती पूर्ण ताकदीनं खरं तर निवडणूक लढवणार आहे. कारण आजच्या या अपयशानंतर कुठेतरी आत्मचिंतन करून येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठींना विचारात घेऊन हा पक्ष कसा मोठा होईल आणि पक्ष कसा टिकेल या संदर्भात खरं तर त्यांनी दिलखुलासपणे आपल्यासोबत चर्चा केलेली आहे. धन्यवाद.